आपल्या पक्षाचे आमदार नितेश राणे हे वेगवेगळी मालेगावबद्दल मिनी पाकिस्तान आणि वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात, तर काय सांगणार? सर, आपने मालेगांव में विजिट की है। मालेगांव पावरलूम सिटी है, हम सब एक साथ एकदम अच्छे से रहते हैं, लेकिन ऐसे बयान आपके आमदार की तरफ से आना कैसा है? ये कोई पार्टी का बयान नहीं है। हर एक व्यक्ति की अपनी अपनी प्रकृति रहती है, उस प्रकृति के आधार पर उसका व्यवहार रहता है। तो नितेश राणे की प्रकृति गलत है, उसकी बयानबाजी गलत है ऐसा मैं नहीं कहूँगा, लेकिन उनका एक स्वभाव है, मन में जो आता है फट से बोल देते हैं। तो लेकिन दिस इज नॉट अ पार्टीज पॉलिसी। मैं नितेश राणे हमारे अच्छे नेता है, उनको डिजोन नहीं कर रहा हूँ, उनको वो नहीं कर रहा हूँ, मेरा अच्छा नेता है। कई बार ऐसी बातें निकल जाती है, और भी हमारे यहाँ एक दो नेता ऐसे कि जो जो मन में आते बोलते हैं, लेकिन उनसे तो बार-बार निकलती है। उनको समझाने की पार्टी में व्यवस्था है। देवेंद्र जी हमारे ऐसे नेता है कि तीनों पार्टियों में कोई भी गलत बोले तो तुरंत फोन करते हैं, रात्रि 2 बजे फोन आता है उनका, अरे भाई ये ठीक नहीं, जरा संभाल के बोला करो। तो मुझे लगता है कि ये थोड़ा आप एक अलग प्रकृति के व्यक्ति हो, मैं अलग हूँ, दादा हमारे इतने शांत है, लेकिन हमारा कोई नेता गोपीचंद पडळकर है, तो थोड़ा तरुण है, गुस्सीला है, तुरंत रिएक्ट होता है। तो जैसे रिएक्ट होता है, एक बार वो शरद पवार जी पर बोला, तो वो प्रेस कॉन्फ्रेंस से बाहर निकलने के पहले देवेंद्र जी ने फोन किया कि बड़े आदमी के बारे में ठीक बोला हो। नाही, मी त्यांना आवाहन करेल की बा तुम्ही का आता उपोषणाला बसताय, कारण एकनाथजी हे असे मुख्यमंत्री निघाले की त्यांनी बॅलन्स आणला। एका बाजूने त्यांची जी मागणी होती की ती मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागला नाही, कुणबी नोंद असणाऱ्याला दाखला मिळेल, सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये सुद्धा कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही, प्लस ज्यांना कुणबी दाखला नाही त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन SC-BCचं मराठा आरक्षण मिळणार आहे। पुन्हा रिपीट करतो, ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण झालं, म्हणजे ऐतिहासिक सर्वेक्षण पूर्ण झालं, आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे मागास आयोगाचं रिपोर्ट लिहिण्याचं काम सुरू आहे। त्या रिपोर्टच्या आधारे कायदा करायची प्रोसिजर आहे ना, सर्वेक्षण, अहवाल, कायदा। या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन कुणबी नोंद न सापडणाऱ्या मराठ्यांना या आरक्षण मिळेल, झालं की संपला विषय, मग उपोषण करण्याची काय आवश्यकता आहे, पण हा त्यांचा विषय। लोकसभेमध्ये बऱ्याच इच्छुकांची संख्या वाढली आणि काय तुमच्या त्याच्यावर सर्वे झालाय, सीट कोणाकडे शिंदे गटाकडे जाईल की लोकसभेचं? प्रामुख्याने ह्या 14 जणांच्या महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, त्या व्यतिरिक्त मोठा पक्ष RPI सारखे आहेत। त्याचं नाव घेतलं किंवा आमचं नाव करायला तर 14चे नाव घ्यायला मला पत्रकार परिषदेत वेळ संपेल, पण प्रामुख्याने 3 पक्षांमध्ये हा विषय येईल ना, कुठली सीट कोणाला। 3 नेते इतके समर्थ आहेत, त्यांचा सगळा सर्वे पूर्ण आहे, त्यांच्या मुठीत आहे, कुठ उडायचे कधी ते ठरवतील। जरांगे पाटील पुढचा प्रकार वाढलाय आणि नाना पटोलेंनी सरकारला गेले, ते राज्यपालांची भेट घेतात। ते असं आहे की ज्या घटना घडतात अशा प्रकारच्या त्या कोणालाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत, आणि प्रामुख्याने राज्याचं गृह खातं यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे। याची कल्याणच्या घटनेचं SIT पण अपॉइंट झाले, SIT पण नियुक्त झाले, त्यामुळे घटनेमधून त्याचे निष्कर्ष बाहेर येतील आणि सगळ्यांना जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईल। सर, हिंदीमध्ये भाजपची गडबाणी काय चाललंय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असं आहे की तिन्ही पक्ष आणि सहयोगी पक्ष म्हणून 14 पक्ष आहेत, त्या प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्ष ही काही भजन मंडळी नसते ना, ती राजकीय पक्ष असतो, निवडणुका त्यांना लढवायच्या असतात, त्यांच्या कार्यकर्त्यांचं परिचय असतं, आणि त्यामुळे प्रत्येक जण निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणारच। शेवटी हे 14 पक्ष एकत्र बसून निर्णय झाला की एका क्षणामध्ये तिथली तयारी, ज्याला तिकीट मिळालं त्याच्या मागे लागणार। आता रायगडचं उदाहरण घेतो, रायगडचं समजा XYZ पार्टीला मिळालं कोणाला, तर आम्ही जी तयारी करतो त्याच्या मागे उभी करणार। शेतकऱ्यांना शव देण्यासाठी सर्व सुरू आहे असं नाही, काही कोणी कोणाला शव देत नाही, आम्हाला मिळून हे बघा, जे राजकीय पक्ष हुशार असतात, एकत्र काम करतात, त्यांना सरकार आणायची असतील, सरकार नाही आलं तर कोणाला नाही, सगळ्यांना आवडा मिळतो। त्यामुळे जर सरकार आणायचं असेल तर सगळ्यांनी जो कॅन्डिडेट ठरेल तर निवडून आणलं तर संख्या वाढेल तर सरकार येईल। झालं म्हणजे दुकानावरून पण आल्या, फेज वाईज येणार आणि फेब्रुवारी पर्यंत संपेल, ते एकदा बघायचं होतं। यंत्रमाग धारकांना हे सांगायचं होतं किंवा तुमची मोठी मागणी मान्य झाली, आणि येवल्याला
5 जे परंपरागत आपल्या गोष्टी आता शिल्लक आहे, मग हिमरू शाल आहे, पैठणी साडी आहे, घोंगडी आहे, त्याच्यानंतर खण आहे, असं करणारे अजूनही कारागीर जे आहेत त्याची एक नोंदणी आम्ही पूर्ण केली. ती जवळजवळ 10,000 होते. त्यातलं हिमरू शालला फारच कमी आहेत, अगदी 100 आहेत. पण पैठणी साडीला खूप आहेत, घोंगडीला खूप आहेत. यांना आम्ही दरवर्षी एका कुठल्या तरी सणाला 10,000 रुपये देणार. त्याला आम्ही फेस्टिव्ह बोनस म्हटलाय, म्हणजे सणाचा बोनस. आणि ह्या सगळ्या 10,000 जणांना 60 नंतर मृत्यूपर्यंत दरमहा 5,000 पेन्शन मिळेल. की हे कारागीर जर आपल्याला एवढा पैसा मिळत नसताना ही कला टिकवून ठेवत असतील तर सरकारची जबाबदारी. तर सगळ्यांना पेन्शन आम्ही डिक्लेअर केली. येवल्यामधून ही घोषणा केल्यानंतर आणि पहिले 10,000 मिळणार आहे म्हटल्यानंतर खूप प्रेशर होतं की तुम्ही स्वतः या. आज ते चेक देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. चला बोला. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मालेगाव आणि येवल्यामध्ये प्रवासाला आलोय. त्यातलं 2 कारणं घडली आहेत. एक तर दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक यंत्रमाग धारकांच्या समस्यांसाठी समिती अपॉइंट केली होती की ज्याच्यामध्ये रईस खान सारख्या काही आमदारांसहित आमदार होते. त्याचा रिपोर्ट दादाने खूप मेहनतीने तयार केला. तो पूर्ण स्वीकारला सरकारने की ज्याच्यामध्ये यंत्रमाग धारक 27 HP वरची जे आहे त्यांना 75 पैसे प्रति युनिट ही जादा वीज सवलत, म्हणजे 3 रुपये प्रति युनिट आहेच. पण त्यांचं म्हणणं होतं की 3 रुपये प्रति युनिट मोठ्या लोकांना आहे, प्रामुख्याने सूतगिरण्यांना. आम्हाला एक 75 पैसे प्रति युनिट जास्त द्यावी, त्याची खूप जुनी डिमांड होती. दादांच्या कमिटीमध्ये पण तो मुद्दा आल्यानंतर आम्ही लगेच तो मान्य केला. बहुधा या मंगळवारी, जास्तीत जास्त पुढच्या मंगळवारी, आता हा महिना आचारसंहितेच्या आधीचा महिना असल्यामुळे आठवड्याला 2 कॅबिनेट मिटिंग होतील, कारण खूप निर्णय करायचे. त्यामुळे आचारसंहितेच्या आधी आम्ही निर्णय पूर्ण करू. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या यंत्रमाग धारकांना काम मिळावं आणि सर्वसामान्य दारिद्र्यरेषेखालच्या ताईला साडी एक देता यावी असं म्हणून आनंदाचा शिधासारखं एक साडी सर्वांना मोफत देण्याचा निर्णय सरकारने केला. 27 लाख साड्यांची निर्मिती त्यामुळे होईल. त्यातलं मालेगावलाही अनेकांना ते काम मिळालं आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे लगेचच आदिवासी विभागाने 12 लाख साड्यांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे तेही काम यांना मिळेल, ज्याच्यामध्ये यंत्रमागांना काम आणि माझ्या गरीब ताईला साडी अशी त्याची कल्पना आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.